एक गोष्ट चांगली पण आहे आणि ती गोष्ट वाईट पण आहे. त्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे समजूतदारपणा, आणि तीच वाईट आहे. तो सतत समजून घेतो. आता नकोयच तो समजून घ्यायला, तू रिॲक्ट करायला हवाय तरी तो समजूनच घेतो. तर हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यात कन्सिस्टन्सी आहे 20 वर्ष. आता काय करायचं. सो अनेक गोष्टी तुम्ही सिनेमा बघा. बिन लग्नाची गोष्ट 12 सप्टेंबरला येतो आहे, सिनेमावर येऊया आपण. सो 12 सप्टेंबरला तुम्हाला अनेक आमच्याही आयुष्यातल्या खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील. बरं, पहिलाच प्रश्न असा आहे की स्क्रीन शेअर करायला 12 वर्ष का लागली? कारण आमच्या दोघांसाठी योग्य असलेलं चांगलं स्क्रिप्ट यायला आमच्याकडे 12 वर्ष आदित्यने लावली. नाही, खरंच सांगू, 12 वर्षांपूर्वी आम्ही खरंच खूप एकत्र काम करत होतो. म्हणजे एक आम्ही टेलिव्हिजन शो एकत्र करत होतो, नवागडे नवराचे नाटक एकत्र करत होतो, आणि त्याच्यावरतीच फिल्म झाली टाइम प्लीज ही. सो तेव्हा आम्ही खरं तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की आता नको एकत्र काम करूया, नाहीतर असा शिक्का बसेल की प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं, नाहीतर उमेशला कास्ट केलं की प्रियाला घ्यावंच लागतं. हे काय आपण लोकांवरती असं हे करू नये, म्हणून आम्ही ठरवून घेतलं की आता जर आपण इंडिव्हिज्युअली काम करूया. सो आम्ही त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली काम करायला लागलो, आणि नंतर 3-4 वर्षांनी वाटलं की आता चला आता एकत्र काम करूया. झाली 3-4 वर्ष, लोक म्हणतात एकत्र काम दिसत नाहीये तुम्ही, पण त्यानंतर मनासारखं काही मिळत नव्हतं, छान काही येत नव्हतं, किंवा आमच्या योग्य लोकांनी बहुतेक आम्हाला विसरले होते. आता त्यांनी ठरवलं एकत्र काम करतच नाही म्हणून येत नव्हतं. पण आता सुदैवाने ही एक चांगली स्क्रिप्ट आली, त्यामुळे आम्ही 12 वर्षानंतर एकत्र काम. बरं, ही मध्यंतरी आईकडे नव्हती, मावशीकडे होती. माय मराठीत नसून हिंदीत जास्त काम करत होती. त्याचा काय संबंध मराठी चित्रपट न करणे? अरे, चित्रपट निर्माते लगेच आता ही हिंदीचं बजेट सांगेल की काय अशी भीती वाटायला लागते. नितीन, तुम्हाला असं म्हणावं की मी हिंदीचं बजेट सांगते. अशी भीती निर्मात्यांना वाटणं स्वाभाविक आहे. बरं, तुमच्या रादर तिला असं वाटलं असेल की हिंदीत काम केल्यामुळे मराठीत वट वाढेल, मग जास्त विचारतील. बरं, मी खरंच असं काहीच झालं नाही. आम्ही दोघी हा शेवटचा चित्रपट मराठीत केला, त्यानंतर हिंदीत काम करत होते, आणि ही वस्तुस्थिती आहे जे मी आधीही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये बोलले की मला त्यानंतर कोणीही मराठी चित्रपट नाही विचारला. सो खरंच ऍक्च्युली अगदी नाही हे असं तेवढ्यात इंटिग्रेशन केलं जातं. पण ही वस्तुस्थिती आहे. माझ्या एका हिंदी शोच्या प्रमोशनसाठी मी मराठीमध्ये इंटरव्ह्यूज देत होते आणि मराठी माध्यमांमध्ये, आणि तेव्हा मला हा प्रश्न विचारला आणि मी म्हटलं पण नाही मला नाही विचारलेत, मी नाही केले, मला हिंदीत काम मिळतंय, मी तिथे करते. एवढा सोपा विषय होता. पण आदित्य एक खरंच खूप उत्तम संहिता घेऊन आला, आणि ती वाचल्या क्षणी आमचं ठरलं होतं की हा चित्रपट आपण करायचा, आणि हा चित्रपट आपण दोघांनीही करायचा. सो त्याच्यासाठी एवढा वेळ आपण सगळे भाग्यवान आहोत. लाभले आम्हाला भाग्य की तुम्ही सगळ्याचं इंटिग्रेशन सगळ्याच होणार आहे. जर तू हे इंटिग्रेशन केलं नाहीस तर अंधेरा. वा वा वा. बरं, इतक्या वर्षांच्या संसारात कुठल्या गोष्टी त्रासदायक वाटतात एकमेकांच्या? हो, असतात असं काही त्रास अजिबातच नाही, काहीच नसतं. अरे सगळं छान असतं, एकदम सुखासुखी असतं, एकदम मार पडणार नाही. बोल बिंदास. प्रिया अशी नाही. खरंच नाही. सांग ना, तू सांग ना काय त्रासदायक त्याच्या गोष्टी. ऍक्च्युली जे मला कन्सिस्टन्सी त्याची फार कमाल आहे, ह्याच्याबद्दल मला कौतुकही वाटतं की एक गोष्ट चांगली पण आहे आणि ती गोष्ट वाईट पण आहे. त्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे समजूतदारपणा, आणि तीच वाईट आहे. तो सतत समजून घेतो. आता नकोयच तो समजून घ्यायला, तू रिॲक्ट करायला हवाय तरी तो समजूनच घेतो. तर हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यात कन्सिस्टन्सी आहे 20 वर्ष. आता काय करायचं. कुठल्या गोष्टी बदलल्या गेल्या लग्नाआधी? बरं, बोला माझ्याबद्दल. नाही, तू स्वतःबद्दल सांग की मी ह्या गोष्टी हिच्यासाठी बदलल्या. हिला आवडत नाही म्हणून ह्या सवयी बदलल्या, ह्या गोष्टी बदलल्या, असं काही घडलंय? नाही, खूप घडले. मला असं वाटतं खूप गोष्टी होतात, घडतात. आधी फक्त ना सुरुवातीला असं वाटतं की अरे ही काम करायला लावते,
पण नंतर त्या प्रेमाने आपण करायला लागतो, कारण ती हेल्प होते. म्हणजे आधी मला वेगळं वाटायचं, आधी मला असं वाटायचं की हेल्प आपण करतो आहोत मदत न करून, कारण म्हणजे घरकाम न करून तो मला मदतच करत होता. कारण आपण काहीही केलं की असं वाटतं की ते बरोबर नसतंच. तर मग माझं असं म्हणणं होतं की मी काहीच करत नाही म्हणजे तिला मदत होईल, ऍटलिस्ट खराब तरी नाही होणार. कारण काही आपण केलं की ते नसतंच बरोबर असतं. पण नंतर मला कळलं की नाही, आपण काहीतरी करायचं, ते खराब झालं तरी चालेल पण बरं वाटतं की याने काहीतरी केलं. त्यामुळे काय काय करतोस? हा, म्हणजे उठल्या उठल्या आवरून ठेवायचं बेड. उषा कशात नाही रे, ते आता बदलायला स्लाइस ऑफ लाईफ आहे रे, ते डायलॉग मला फार आवडले. खरंच. सो अनेक गोष्टी तुम्ही सिनेमा बघा. बिन लग्नाची गोष्ट 12 सप्टेंबरला येतो आहे, सिनेमावर येऊया आपण. सो 12 सप्टेंबरला तुम्हाला अनेक आमच्याही आयुष्यातल्या खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील, ज्या खरंच टिपल्यात. म्हणजे आदित्य म्हणतो ते खोटं नाहीये. आम्ही अनेकदा म्हणजे मला काय ना, घरी आदित्य नसतो ना, तर एखादी गोष्ट घडल्यानंतर कोणाकडे आपण बाबा रिॲक्ट करायचं, तर सिनेमाच्या शूटिंगच्याला तो होता. काही झालं प्रिया रेड्डी, आम्ही फक्त एकमेकांना मिळून हसायचो की अरे तुला कळलं, मला कळलं, ओके होय, किती गोड, किती छान. प्रिया बदनामी करतात. नाही, तू सांग, तू कुठल्या गोष्टी बदलल्यास स्वतःहून, त्याला आवडत नाही किंवा त्याला आवडतील म्हणून काही गोष्टी स्वतः आणल्या? हो, मग त्याला आवडतं म्हणून आणि त्याने कमी बाहेरचं खावं म्हणून मी नॉनव्हेज करायला लागले, नाही तर मी नॉनव्हेजला हात पण नाही लावायचे. सो ते मी त्याच्यासाठी करायला लागले. ऑफकोर्स मी जेवढं व्हेज चांगलं करते आणि रोज व्हेज करू शकते तितकं मी रोज नॉनव्हेज करत नाही. पण जेव्हा आणि मला तो माझ्यात बदल जाणवला, मला व्हेजही आता खूप आवडायला लागले, कारण ती इतकं छान करते व्हेज. हा माझ्यातला बदल आहे. मला ते वाटलं नव्हतं मी व्हेज इतकं खाऊ शकेन. मला कळतच नाही. मला असं वाटतंय मीडियासाठी हेच आता डॉक्टर गोख आणि निवेदिताई बोलत होते तेव्हा जे घडत होतं, आता जे घडतंय तोच सिनेमा आहे हे लक्षात घ्या. याच्यासारखं एंटरटेनिंग काहीच नसू शकतं. सो रिअल. वा वा. डोमेस्टिक हेल्प त्याने तुला केलेली तुला आवडते का नाही? घरात काम त्याने काही केलेलं तुला आवडतं का नाही? खरं पाहिजे. काय प्रश्न विचारतोस तू? कोणाला नाही आवडणार म्हणजे? नाही, थोडं खरंच एकदम खरं उत्तर देते. काम केलेलं त्यांनी आवडतं, प्रचंड आवडतं, त्यांनी करावंच अशी ही माझी इच्छा असते आणि माझा आग्रहही असतो. पण माझा आग्रह असाही असतो की ते जसं मी करते तसं तो करायला पाहिजे. ते तुझ्या पद्धतीने करून नाही उपयोग, कारण त्याची पद्धत फार नीटनेटकी नसते. नाही, माझा आणि त्याच्या पुढे अजूनही काय, हे तिचं म्हणणं आहे, बरोबर आहे. आणि तिचं हे पण म्हणणं आहे जे मी नाही रिलेट करू शकत, की तिचं म्हणणं असतं मी न सांगता तू केलं पाहिजे. आणि माझं म्हणणं म्हणजे प्रोएक्टिव्हनेस पाहिजे थोडासा काम करण्यात. हो की नाही? काय पाहिजे? प्रोएक्टिव्हनेस म्हणजे स्वतःहून आपणहून वाटलं माझं पाहिजे. म्हणणं काय, काम करायला पाहिजे की नाही, तू मला सांग हे काम करायचंय, मी ते करीन. तिचं म्हणणं आहे मी सांगून करणार काय मत. आता ती म्हणते चांगलं करतोयस, पण तिचं म्हणणं आहे हे जर मी न सांगता तू केलं असतंस तर मला जास्त आनंद नाही. तरी तो काही मी आनंद तिला मिळवून देऊ शकेन असं मला वाटत नाही या जन्मात. न सांगता मला हवं तसं, न सांगता आणि मला हवं तसं, तुला हवं तसं नाही, न सांगता मला हवं तसं केलं पाहिजे. म्हणजे माझं असं होतं की आता ती आधी ओरडायची मला, अरे तू काय किचन मध्ये जर काही ओट्यावर सांडलं असेल मी काही घेताना वगैरे, तर ती आधी हे काय तुला साधं पुसून पण ठेवता येत नाही नंतर. तर मी पुसून ठेवायला लागलो. आणि मी जसा तो फडका ठेवून जर वळलो तर दुसरीकडनं ती येते आणि परत तेच पुसते. कारण मी ते तिच्या आपण सांगितलं तर जेवणानंतर भांडी उचलून तुम्ही सिंकमध्ये स्वतः ठेवा. खूप पर्सनल होतं आता. आपला सिनेमा इतका पर्सनल नाहीये. आम्ही बघितलं तू घरात काम करताना बघितलं, सिनेमामध्ये सुद्धा घरात पण करतेच मी. तर एखाद्या असं आम्ही आदित्यकडे बघायचो. काहीतरी महत्वाचं बोलते. आपलं जेवण झालं की निदान बाकीची भांडी वगैरे सगळं सोडून द्या, निदान आपलं ताट उचलून आपण सिंक मध्ये ठेवावं. ओके. पण आता ती हे एवढं सांगून इतके वर्ष, आता लग्नाला 14 वर्ष होतील आमची, इतकं सांगून आता त्याला सवय लागली
तो आता स्वतः आवरतो सुद्धा की ओटा मी आवरून ठेवतो म्हणून. पण ओटा आवरून ठेवतो म्हणजे काय, अशी दहीहंडीच्या रथासारखी एकावर एक भांडी घातलेली असतात. असं कोण ठेवतं सिंक मध्ये? एकावर एक थर नुसते आपले. मला असं वाटतं की म्हणजे अशी दहीहंडी बुडायच्या ऐवजी अशी लोकांनी काढायला लागतात भांडी. हे माझं म्हणणं आहे. आता हे टाकत हे कारण आहे. कळून देत सगळ्या नवऱ्यांना आणि बायकांना. म्हणजे वर ठेवल्यामुळे होतं काय, भांड्याला लागत नाही ग. असं काही होत नाही. ज्या सिंक मध्ये, ज्या बेसिन मध्ये समजा 200 भांडी राहू शकत असतील तर याची वरवर ठेवून किमान फक्त 100च राहतात. बाकीचे नीट राहत नाही. म्हणून ती व्यवस्थित ठेवायची. घेत नाही. त्याला I think विषय पडला. खूप पर्सनल व्हायला लागले. आणि पण मला सगळ्यांना आम्हाला खूप आनंद होतोय की इतकी गोड जोडी या इतक्या छान सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते.